आज सकाळी सकाळीच आम्ही सगळे बसलो होतो चुली मोहरे आणि ही चिमणी बघा आम्हाला काय म्हणते, जळण तर मोहरे सारा का नुसत्या गप्पाच मारणार. नंतर आम्ही गेलो आमच्या गव्हाच्या रानात. बघा गहू कसा आलाय आपला. तसं हे रान आमच्या घरासमोरच आहे, त्यामुळे काय सारखं येणं जाणं हे होतच राहतं. आपला गहू आता फुटवा करायच्या स्टेजला आहे, त्यामुळे आपल्याला आज ह्याच्यावर करायची होती टॉनिकची फवारणी. पहिला तर बॅरेल रानात ठेवून आलो आणि नंतर असं कळशीनं त्यामध्ये पाणी भरून घेतलं. तसं तर डायरेक्ट पाईप नेऊन रानामध्ये पाणी भरता येतं, पण लाईट असलेल्या टायमात कंटाळा केल्यामुळे असं भरावं लागतंय. आणि हो, काम वाढवण्यात आपण तर काय एक्सपर्टच आहे, त्यामुळे चला गपचूप भरूया. आणि पुढे काय औषध मारतानाचा व्हिडिओ काढायला मी विसरलो. नवीन आहे ना, त्यामुळे घ्या समजून जरा. मम्मीने आळूवडी करण्यासाठी पाणी आणायला सांगितली होती, म्हणून ती पण आणून दिली. आणि कॅमेरा चालू आहे म्हटल्यावर मम्मीची रिॲक्शन बघा. नंतर ह्या तिघी समोर बसलेत आणि मला मिरची चिरायला लावली आहे. आणि वरून म्हणतायत तुझ्या तेवढ्याच क्लिपा वाढतील ब्लॉग साठी. काम करून दमलं होतं म्हणल्यावर पाण्याचे 2 नारळ काढून घेतले. चिमणी पण बसले पातीला घेऊन पाणी प्यायसाठी. गणू मामा पोहडा लागलाय त्याचा नारळ. हे नारळ पाण्याचे असल्यामुळे यातलं पाणी देखील गोड असते आणि पाणी भरपूर देखील निघतं. पटकन घेतलं नारळ फोडून आणि पाणी पण पिऊन घेतलं लागलंच. 4 वाजता ह्या दोघी सोलत होत्या पावटं. ह्यांची एक क्लिप घ्यावी म्हटलं तर बघा आईने लगेच डोक्यावर पदर घेतला. ऊन खाली झाल्यावर आम्ही गेलो होतो रानात टिबक गोळा करायला. चिमणी पण आली होती आमच्या बरोबर. तिचं चाललं होतं निवांत बसून ऊस खायचं. तिच्यासाठी हे सगळं नवीन आहे, पण ती खूप एन्जॉय करत आहे. आणि आपल्या मॅडमचा तर काय खेळ संपतच नाही, दिवस असो किंवा रात्र.